पंच आपण एक सूचना आहे आपल्याला की 5 षटक ही 25 मिनिटांमध्ये आपण टायमर लावायचं आहे. 5 मिनिटं कंप्लीट त्यानंतर आपण एक प्लेयर सर्कलमध्ये घ्यायचं आहे असं आपण एकदा दोन्ही हां हॅलो पंच 5 षटके 20 मिनिटांमध्ये 4 मिनिटं एका षटकाला द्यायचे आपण तो टायमर लावायचा आहे. जे आमचे मान्यवर आहेत त्यांना सर्वांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हावं. रमेशजी महाराजजी साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. त्याचबरोबर गणेशजी महाराजजी साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावरती. स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये. सुरुवात होती, आगाज होतो या स्पर्धेला. अनिकेत पवार पहिलं षटक हाताळण्यासाठी आणि बॉलिंग ट्रॅक बॅटिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय पहिली आघाडीची जोडी मैदानामध्ये विशाल सपकाल आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय सूरज भोसले मॅन फ्रॉम आराव. तो संघ पहिला बॉल इथे पडला जातो. एकदा स्पर्धेसाठी जोरदार टाळ्या. सुरुवात होते, पंचांचा ग्रीन सिग्नल कॉल आलाय. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय बॉलर अनिकेत पवार. स्ट्राइक एंडला विशाल सपकाल. पहिला बॉल फुटवरचा वापर केला होता. बॉल अगदी यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसवला जातोय. लाईन लेन टप्पा पहिल्या बॉल वरती अनिकेत पवारचा आपण पाहतोय. वेग त्याच्याकडे भन्नाट आहे. वेगावरती स्वार झालाय पहिल्या बॉल वरती अनिकेत पवार. स्ट्राइक एंडला विशाल सपकाल तितकाच घातक फलंदाज आहे. माइंड सेट करावा लागेल तुम्हाला. पहिला बॉल आलाय डॉट. दुसऱ्या बॉल वरती आपण पाहतोय लोअर फुल टॉस बॉल. गॅप सिलेक्शन परफेक्ट. लाजवाब स्ट्रोक येतोय. आगाज झालाय. गुड मॉर्निंगचा पहिला चौकार विशाल सपकालच्या बॅट मधनं. आपण पाहिलं मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. पाहिलं फलंदाजांना लो फुल टॉस आला. तदनंतर दिशा दिली आहे. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक होते. हो यावेळेस हाडले बॉल पण शॉर्ट राहिला, खाली राहिला, टप्पा खाली राहिला. तदनंतर डॉट बॉलची झाली आहे सांगता. आता भन्नाट वेगानं बॉल रिलीज केला अनिकेत पवारने. पहिला बॉल लो फुल टॉस होता, त्याला दिशा दिली, स्लाइस केला, चूज केला. परंतु आता भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. तिसरा बॉल इथे डॉट आलाय. अनिकेत पवार बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. ओ यू मे डेफिनेटली हिट फर्निचर डिस्पाट टोगडीचे. जास्त टीम मीटिंग ऐकूया. पहिला गडी बाद झालाय. सुरुवात केली आहे इथे विकेटने अनिकेत पवारने. क्लीन बोल केला विशाल सपकालला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट बॉलचा संपर्क झाला नाही आणि तदनंतर यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. संगमाला खुश असतील परंतु आता धावांची गती वाढवायची आहे. सांगितलं होतं 60 ते 65 धावा जमूपर्यंत 0.4चा खेळ समाप्त झालाय. धावा आला दुसऱ्या बॉल वरती तो चौकार. कमबॅक केलंय. ही खूबी आहे अनिकेत पवारची.
लाईन लेन टप्पा आगळे वेगळे टाकत असतो, गतीमध्ये परिवर्तन करत असतो. हा बॉल देखील अगदी वेगानं टाकला. बॅटचा स्पेलचा ओपन झाला होता, परंतु बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये. आणि पहिला गडी इथे आपण पाहतोय विशाल सपकाल पास झालाय. आणि स्ट्राईक एंडला आता खऱ्या अर्थानं टीमचा कॅप्टन मुखिया विकास जाधव आल्या पावली आपण पाहतोय. मिड विकेट मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, डीप मधनं क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल मिळते. हो इथे थोडेसे पंबल झाले होते क्षेत्ररक्षक, परंतु एक सिंगल मिळाली या बॉल वरती आणि या पहिली स्पर्धेमधली एक सिंगल. त्याचबरोबर आज खऱ्या अर्थानं या रंग भरणार आहेत स्पर्धेमध्ये. मानस मनोरे यांचं इथे देखील आगमन झालंय. समालोचक आमच्या साथीला जोडले जातील. एक युवा समालोचक ज्यांनी पेन पूर्व विभागामध्ये छाप सोडली आपल्या नावाची. आणि एक जबरदस्त मराठी असेल हिंदी भाषा आपण म्हटलं तर अगदी वेगवान सुरुवात. हो यावेळेस पुन्हा एकदा भन्नाट डिलिव्हरी आहे. अनिकेत पवार डॉट बॉलची होती सांगता, षटकाची होती समाप्ती. एका षटकाची समाप्ती झाली आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना ओमसाई 11 सध्या अडचणीमध्ये आहे. ती अडचण दूर करायची आहे. धावा झाल्या त्या फक्त 5 धावा. पॉवरच्या ओव्हर मध्ये पॉवरफुल बॉलिंग इथे केली अनिकेत पवारने. मानस मनोरे परवा देखील ज्या वेळेस पेन पूर्वकाचे आमच्या टुर्नामेंट होत असतात आणि आम्ही नक्कीच मानस मनोरे यांचे कॉमेंट्री ऐकत असतो. एक युवा समालोचक ज्यांनी खूप मेहनत घेतली आहे याच्या पाठीमागे. मग अगदी वामन दरोडा सर असतील, उल्लेख झाला पाहिजे कारण का तशा पद्धतीने त्यांचं क्वालिटी समालोचक आहेत. चौया मॅचच्या दिशेने एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावांची गरज आहे, गती वाढवावी लागेल. 4 बघा पंचांनी देखील एक कॉल आलाय. किती आपण टायमर लावलेला आहे. 25 मिनिटाचा अवधी आहे आणि त्या अवधीमध्ये पूर्ण हे षटक कंप्लीट झाले पाहिजे. दुसऱ्या एंडला सुरुवात होती. दुसऱ्या एंड कडनं भन्नाट वेगानं गोलंदाजी केली आहे. एक चौकार आला होता इथे विशालच्या बॅट मधनं. धावा अद्याप झाल्या त्या 5 धावा. गरज आहे मोठ्या फटक्यांची कारण का लीग स्टेज म्हटले तर प्रत्येक हिरा हा तुम्ही घेतलेला असतो. दुसऱ्या षटकासाठी निवृत्ती चव्हाण, समीर चव्हाण मॅन फ्रॉम गोलवाडी समोर हार्ड हिटर फलंदाज आहे. दोन्ही हार्ड हिटर आहेत परंतु विकास जाधव याच्यावरती लक्ष दिलं जाईल. ही विकेट तितकी महत्वाची असेल. ओमसाई 11 टीमसाठी तितकीच महत्वाची आहे. लेग स्टंपच्या बाहेर बॉल. यस पंच देखील स्टायलिश आहेत. आज खरी मजा येणार आहे. मानस मनोरे देखील आहेत. व्हाईट बॉल पहिला या स्पर्धेमध्ये व्हाईट बॉल आपण पाहतोय समीर चव्हाणचा. धावसंख्येमध्ये बदल होतोय. सध्या 6 धावा स्कोर कार्ड वरती. 60 ते 65 धावा जमवल्या. एक सक्षम फायटिंग स्कोर मॅच होऊ शकतो. यामध्ये हवेमध्ये बॉल आहे. कॅच आम्ही संधी मिळतीये. क्षेत्ररक्षक तैनात तिथे. अंकित चालके बॉलच्या खाली. विकास जाधव बाद झालाय. आता प्रश्नचिन्ह वाढत जातील ओमसाई 11 टीम साठी. तोपर्यंत एक सुमधुर संगीत डीजे. आता प्रश्न पडले गेले तर अडचणीमध्ये आहे ओमसाई 11 टीम्स. काय ज्या लाजवाब गोलंदाजी आपण पाहतोय. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर टाकला. दुसरा बॉल आपण पाहिला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. ओव्हर पिच बॉल होता आणि तदनंतर विकेट सॅक्रिफाईस. आता थोडासा प्रश्न पडलाय. सूरज भोसले पाहतोय आपण स्ट्राईक दुसऱ्या एंडला. न्यू बॅटर मैदानामध्ये आविष्कार सावंत आले. आविष्कार सावंतने देखील हे मैदान गाजवलं होतं आर्यन प्रीमियर लीग मध्ये. तोच आविष्कार सावंत मैदानामध्ये मी कौतुक करेन गोलंदाजाचं कारण का त्याने एक हिऱ्याला बाद केलंय जो चमकला गेलाय कित्येक वेळा. हे मैदान देखील कित्येक वेळा गाजवलंय त्यांनी. ऑन साइडला बॉल टर्न केलाय. एक सिंगल मिळतीये. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे आणि
गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते आणि तशा पद्धतीने आपण पाहतोय अंकुश चालकेने ते कॅच घेतला आणि ऐवा कॅचला देखील कॅश प्राइज आहे 100 रुपयाचं. जो बाहेर कॅच घेईल बाउंड्रीचा त्याला 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. अगले वेगळे आपण ही स्पर्धा पाहतोय. चांगली इथे गोलंदाजी होते. पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल मिस स्टँडिंग स्ट्रोक आहे. शॉट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आले. आणखीन एक हादरा बसलाय ओम साई 11 टीमला. सूरज भोसले होतोय गोल्डन डकचा सिका ठोगडीचे. येऊ नका. काय लाजवाब इथे गोलंदाजी केली आहे. अगदी टप्प्यावरती एलिव्हेशन कमी पडलं. मिसस्टँडिंग स्ट्रोक आपण पाहतोय. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न आहे. सकाळचं वातावरण पाहतोय अगदी दमट आहे. गुलाबी थंडी आपण पाहतोय आणि फलंदाज जातात. 3 महत्वाचे फलंदाज बाद झालेत. आता टेन्शन भरी मात्र आहे. सध्या ओमसा 11 टीमच्या फलंदाजाने एक सेटअप तयार करावा लागेल. टॉप ऑर्डरचे फलंदाज इथे डगआउट मध्ये पोहोचलेत परंतु आता प्रश्न चिन्ह उभं राहिलंय. स्ट्राईक आपण पाहतोय अक्षय माने. दुसऱ्या साईडला आविष्कार सावंत आपण पाहतोय. धाबा स्कोरकार्ड वरती अद्याप झाले त्या 7 धाबा. ला जवाब गोलंदाजी. पहिलं षटक देखील अगदी कंजूसी गोलंदाजी केली. फलंदाजीच्या पायामध्ये बेड्या टोकल्या आणि तदनंतर आता गोलंदाज आपण पाहतोय. या गोलंदाजाला कधी पाहिलं नाही परंतु ज्या वेळेस लीग स्टेज येतात ना त्यावेळेस असे हिरे देखील पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती तयार होतोय. ओहो लेट कट केलाय. गॅप सिलेक्शन परफेक्ट आहे. अंकुश चालके बॉलच्या पाठीमागे. एक सिंगल मिळाली या बॉल वरती. शॉटनमॅनकडे अंकुश चालके पाहतोय. यष्टीरच्या भूमिकेमध्ये मिलिंद शिंदे. एक सिंगल मिळतीये. धावा झाले त्या 8. कोणाला बसेल. 2 संघांची बसली सध्या. आता गाठ कोण मांडेल. ताटमाट कोणाची लागेल वाट. एकाला सावरावं लागेल. पराभूत व्हावं लागेल. गोलंदाजी चांगली होते. भन्नाट वेग पाहायला देखील मिळतोय. बघा छोटस गाव आहे आणि गोलंदाज आपण पाहतोय. छोटस गाव आहे त्याच्यामध्ये खेळाडू कमी आहेत परंतु असे हिरे आपण कधीतरी पाहत असतोय. यावेळेस सरळ बॅटने केलाय. ऑन साईडला कॅचची संधी होती. बाहू देवरे तिथे आहेत. धावा मिळतील या बॉल वरती. त्या 2 धावा. आविष्कार आपण पाहतोय. आविष्कारला थोडं थांबावं लागेल मैदानामध्ये. स्कोरकार्ड वरती आपण पाहतोय धावा झाल्यात त्या 10 अद्याप. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. जयेश देवरे बॉल वरती आले होते परंतु चांगली फिल्डिंग. 2 धावा त्याने वाचवल्यात परंतु कॅच देखील तितकीच महत्वाची होती. आविष्कार सावंतला आपण पाहतोय. यावेळी स्लो फुलटॉस बॉल गॅप मध्ये आहे. ढकलून दिलाय बॉलला. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक बराच वेगाने आले. 2 धावा कंप्लीट केल्यात. इथे यस नो होत असताना धावा मिळतील या बॉल वरती त्या 2. आता सिंगल डबल वरती जोर ठेवला जातोय. मोठे फटके येत नाहीयेत. सिंगल डबल वरती जोर ठेवणं अपेक्षित आहे. तशा पद्धतीने आपण खेळ पाहतोय. धावा झाले अद्याप त्या. प्रथम बॅटिंग करत असताना फलंदाज इथे कोसळले गेले. 3 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा स्कोरकार्ड वरती. मनोरीनंतर आपण नक्कीच आवाज ऐकणार आहोत. खऱ्या अर्थानं प्रवीण दुगाडे यांच्या तालमीतले हे समालोचक. आज आमचा पेनपूर्व विभाग खऱ्या अर्थानं वेडा झालाय आणि क्रिकेट हा वेड्या लोकांचाच खेळ असतो. शहाणे लोक फक्त पाहत असतात त्या खेळाला. हा खेळ म्हणजे वेड्या लोकांचा खेळ म्हणजे क्रिकेट. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा धावा झाल्या स्कोरकार्ड वरती अद्याप त्या फक्त आणि फक्त 12 धावा. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. इथे बागीदारी साजेदारी ते देखील करणं सध्या इम्पॉर्टंट आहे मॅच मध्ये. अनिकेत पवार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अटॅक करतोय तो सध्या. फलंदाज अटॅक फलंदाज करत असतात परंतु अटॅक सध्या चालू आहे. दोन्ही गोलंदाजांनी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे आणि 12 धावा अद्याप जमवल्या तिथे ओमसा 11 टीमनं. आता मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. चौकार षटकार ठोकावे लागतील. मारावे लागतील. करावे लागेल. कष्ट मेहनत सातत्यपूर्वक तो संघर्ष. सध्या धावा आपण पाहतोय 12 धावा. अक्षय माने स्ट्राईक विकेटला डावखोऱ्या त्याचा फलंदाज आहे.
डावखोर आताचा फलंदाज म्हटलं की एक डोक्याचा ताप असतो तो गोलंदाजाला, कारण का ज्याच्या वेळेस आपण प्रॅक्टिस करतो त्या वेळेस आपल्या समोर हे उजव्या हाताचे फलंदाज येत असतात. अनोखी बॉल्टन चालाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक अंकुश चालके वेगानं एक सिंगल कंप्लीट होती है. दुसरे धावायचं कॉलिंग नव्हती, इथे कॉलिंग फर्स्टली गेली आहे, इशारा नव्हता आणि इथे चौथा फलंदाज बाद झालाय. लाजवाब इथे गोलंदाजी होतीये, चांगल्या पद्धतीने ते फिल्डिंगची साथ मिळतीये. ज्या वेळेस तुम्हाला 2 धावा घ्यायचे असतील त्यावेळेस तुमचा निर्णय हा खूप महत्वाचा असतो. तुमच्या डोळ्यांमधला इशारा तुमचा महत्वाचा असतो. तुम्हाला कंट्रोल ठेवावं लागतं. यस, नो या वेट या 3 गोष्टीचा तुम्हाला विचार करावा लागतो. या 3 गोष्टी तुम्हाला तिथे घ्यावे लागतात. परंतु इथे कॉलिंग नव्हतं, फर्स्टला गेलं, रनिंग कमी पडली आणि त्यानंतर अक्षय माने बाद झालाय. आता इथे एकमेकांना आपण पाहिलं तर 4 गडी तंबूच्या आसराला गेलेत आणि धावा झाल्या फक्त 13 धावा. 13 बॉलचा खेळ झालाय. 2.1चा खेळ समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी अद्याप आपण पाहतोय. अनिकेत पवार पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या त्या 5, त्याच्यामध्ये 1 विकेट आणि आता सध्या गोलंदाजी करतोय. 1 रन दिली आहे आणि 1 रनआउटचं विकेट देखील पहिल्या बॉलवरती अक्षय मानेला परत केलाय. चांगला खेळ दरम्यान आतापर्यंत एक चौकार आला. सुरुवातीला पहिल्या ओव्हर कंट्रोल मध्ये अगदी ठेवलाय गोलंदाजाने. धावा स्कोरकार्ड अद्याप आपण पाहतोय. त्या 13 धावा मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, आविष्कार आहे. अजून एक इथे डॉट बॉल आलाय. नौका फलंदाज वैष्णव सावंत, त्याच्या साथीला आपण पाहतोय आविष्कार. दोन्ही ताकवली टीमचे हे खेळाडू आहेत, परंतु आता ती साझीदारी भागीदारी करण्याची आवश्यकता आहे. गोलंदाजी भन्नाट वेगानं अगदी होतीये. पहिल्या षटकामध्ये 5 आल्या. समीर चव्हाण देखील चांगली गोलंदाजी केली, त्यांनी दिल्या 7 धावा आणि निकेत पवार आतापर्यंत 1 सिंगल दिली आहे. ओ ब्लॉकांचा बॉल. प्रश्न 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 फक्त प्रश्न पडलाय. आता फलंदाजाला धावा येत नाहीयेत. ओमसाई 11 टीम आपण पाहतोय. संघमालक सुभाषजी सावंत, थोडंसं टेन्शन आहे, परंतु पहिली मॅच आहे, गुलाबी थंडी आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त धावा होत नाहीत. कधी कधी सकाळच्या सत्रामध्ये आपण अनेक वेळा पाहिलंय, परंतु धावांची गरज आहे. रन्स झाल्या नाहीयेत. अनिकेत पवारची ही वेगवान गोलंदाजी. प्रत्येक बॉल वरती समीकरण बदललं गेलंय. प्रत्येक बॉल वरती टप्पा चेंज केलाय. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला बॉल टर्न केलाय. लॉंग आउट मध्ये प्रोडक्शन. 1 सिंगल मिळते या बॉल वरती. लाजवाब गोलंदाजी. अद्याप फलंदाजांना कोणते रूम दिला जात नाहीये, वाव दिला जात नाहीये. सेटअप करावा लागेल, तुम्हाला सेट व्हावं लागेल आणि तशा पद्धतीने खेळ करावा लागेल. इथून पुढे जर विनोदजी 50-55 धावा आल्या की तो देखील एक फायटिंग चेसिंग स्कोर होऊ शकतो या मॅच मध्ये, कारण का सकाळचं सत्र आहे, गुलाबी थंडी आहे. पुन्हा एकदा लोई फुलटॉस बॉल, त्या सॉन साइड दिसेला बॉल. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तोच. इथे थोडे गुडबुडलेत, काही हरकत नाहीये, परंतु 1 सिंगल मिळतीये. सुरुवात दमदार केली इथे कृषी 11 टीमनं. प्रथमतः टॉस जिंकला. हो, सांगितलं आम्ही फिल्डिंग करू आणि कमीत कमी धावांमध्ये रोखू आणि ते अद्याप तरी त्यांनी रोखलं गेलंय. समोर आपण पाहतोय टार्गेट दिले ते 60 ते 65 धावा. इथून पुढे 50-55 बिग फाईट मॅच होऊ शकते या पहिल्या सत्रामध्ये, परंतु वेगवान गोलंदाजीच्या कारणानं सध्या फलंदाज यावेळेस बॅट बॉलचा संपर्क नाहीये. मोठा फटका खेळण्याचा इरादा केला होता. बॅट वरून बॉल खालून सरळ इष्टच्या हातामध्ये विसवला गेलाय. षटकाची झाली आहे समाप्ती. लाजवाब गोलंदाजी अनिकेत पवारने केली. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या. अद्याप 2 षटकं त्याने टाकली आणि 2 षटकांमध्ये धावा दिल्या फक्त 8 धावा. हॅलो, या ठिकाणी या भागातील सुप्रसिद्ध समालोचक सन्माननीय तुषार धुमाळ यांचं सुद्धा आगमन. आपलं विनंती, आपण या व्यासपीठावर कोयना प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. त्यानंतर सन्माननीय संजय महाराज यांचं सुद्धा कोयना असोसिएशनच्या वतीने सहर्ष स्वागत केलं जाते. ओव्हर टू यू उमेशजी. यस, तुषारजी धुमाळ साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. आज या स्पर्धेसाठी 2 समालोचक
जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिनेशने मॅच रंगली गेली आहे इथे. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 3 षटकांमध्ये धावा झाल्या त्या फक्त 15 धावा. सरासरी अद्याप आपण पाहतोय ती 5 धावेंची. 5 धावेंची. आता इथून पुढे स्लॉगिंग ओव्हरचा खेळ आहे. मध्यात आपण पाहतोय सुरुवातीचे 3 षटक संपले गेलेत. आता प्रश्न चिन्ह उभं राहिलं इथे होम्स 11 टीम समोर. धावा येत नाहीयेत अद्याप. 15 धावा स्ट्राईक एंडला. बॅटर आपण पाहू शकाल आविष्कार सावंत. आर्यन फ्रेंड फाउंडेशन आर्यन प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूनं खऱ्या अर्थानं फलंदाज धुमाकूळ घातला होता. परंतु आज तशाच पद्धतीची बॅटिंग करायची आहे. त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र आपला कोयनेचा बुलंद आवाज सिद्धेजी सपकाल यांचे इथे देखील आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. 4 समालोचक या स्पर्धेसाठी आहेत. इथे देखील रंगलं जाईल महायुद्ध. परंतु मैदानामध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीनं आतापर्यंत गोलंदाजीने भन्नाट गोलंदाजी केली आहे. अनिकेत पवारनं फक्त रिलीव्ह नाही आहे तेवढा आपल्याकडे 5 षटकांचा मॅच आहे. रिलीव्ह नाहीये ते पंचांनी निर्णय दिलाय. हा नो बॉल आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहिला जाईल. आता पंचांनी नक्कीच आपले हात आकाशाकडे फिरवलेत. हेलिकॉप्टर लँड करायचं आहे आता तुम्हाला. जर पंचांच्या मनामध्ये जर काही शंका असतील तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात. बाकी प्लेयर हे रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये. चला नो बॉल दिलाय. आता इथून पुढे सुरुवात करावी लागेल. इथे मोठा फटका जरूर आलाय परंतु कॅचची नामी संधी आहे. क्षेत्ररक्षकाच्या भागाच्या बाहेर जातोय. हा पहिला 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 गुड मॉर्निंगचा षटकार. फायर झालाय. वैष्णव सावंत आता फायर झालाय. फ्री हिटचा बॉल होता. ते नामी संधी होती. संधीचं सोनं केलं यावेळेस. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वर्ण बॉलला फेकून दिलाय. आता इथून पुढे धावा बनवाव्या लागतील. आता सूर मी म्हणेन गवसलाय. आता सूर इथे सापडलाय. काटेवर वाटेवरती काटे टाकणारे आपल्याच असतात आणि त्या काट्यांवरती आपल्याला मात द्यावी लागते. आणि आता तो प्रयत्न सध्या वैष्णव सावंत करत आहे. समीर चालके आपण पाहतोय कित्येक वेळा आमने सामने हेच खेळाडू आलेले आहेत. कित्येक वेळा एकात्मेकात प्रॅक्टिस देखील केलेली आहे. परंतु हा स्टेज वेगळा आहे. एकमेकाच्या विरोधात खेळावं लागतं. षटकार ठोकलाय. यावेळेस लो फुल टॉस बॉल ऑन साइडला बॉल टर्न केलाय. फाईन लेग मध्ये गॅप सिलेक्शन परफेक्ट आहे. गॅप 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 सीमारेषेच्या बाहेर आणखीन एक येतोय दर्जेदार स्ट्रोक. धावांची गती वाढवणारा चौकार. आता इथे मी म्हणेन एखाद्या रडार मध्ये टाकलाय गोलंदाजाला. एखाद्या कैद्याला रिमांड मध्ये टाकला जातो ना तसा सध्या आता खेळ करत फलंदाज करत आहेत. अजून एक येते फुल टॉस बॉल. दिशा दिली आहे. बॉल जातोय ते सीमारेषा पार हवाई मार्गाने. हवाई पॉवरफुल गोलंदाज पावरच्या बॅक ऑफ टेनिस क्रिकेट. वैष्णव सावंत ऑन द फायर. साधा वंशाची अजून एक येतोय दमदार षटकार. खरोखर आता या गोलंदाजाला अद्याप आपण फायर बॅटिंग सध्या करतोय वैष्णव सावंत. काय बॅटिंग केली. सुरुवातीचे 2 बॉल डॉट झाला. तदनंतर सेटअप तयार केला. हो पहिले सिंगल डबलने केले ते दोन्ही फलंदाज आणि तदनंतर आपण पाहतोय लाजवाब बॅटिंग. समीर चालके याच्यावरती अटॅक केला जातोय. अजून एक येते परंतु फटका फसलाय की काय.
परंतु बॉल चालले ते सीमा रेखा पार A1 क्वालिटीचा हाय आणि हँडसम बॅक 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 बॅगेट्स 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 7 साठी ठोकलेला हा षटकार. ब्लॉकचा बॉल इथे ऑन साइडला बॉल टर्न केलाय. जयेश देवरे बॉल वरती आहेत. 15 धावा होते 3 षटकांमध्ये. तदनंतर धावा बनवल्या गेल्या 27 धावा टोकल्या गेल्या. अद्याप एक धाव येते. 43 धावा स्कोरगार्ड वरती लगवल्यात. येणारे 5 बॉल इथे बाकी आहेत. 5 बॉल अद्याप धावा झाल्यात त्या 48 धावा. आविष्कार वैष्णव सावंत आपण पाहतोय. वैष्णव सावंतनी चांगली बॅटिंग केली आहे. वैष्णव सावंतनी संघाला सावरलंय. पुन्हा एकदा यावेळेस ऑस्टमच्या इथे ब्लॉकांचा बॉल टाकलाय. एक सिंगल मिळाली आहे. एकाने काम होत नसतं परंतु एकीने काम जरूर होत असतं. पहिल्या आघाडीचे फलंदाज विशाल बाद झाला, विकास बाद झाला, सूरज बाद झाला, अक्षय माने बाद झाला. परंतु वैष्णव सावंत आणि आविष्कार सावंत एकाच टीम मध्ये खेळतात. ते ताकवलीचे आहेत. माहिती आहे त्यांना जडणघडण कशा पद्धतीने खेळायचं आणि तशा पद्धतीने या जोडीने सध्या काम केलंय. एक सिंगल मिळाली आहे. ओ पाठी मागून आपण पाहतोय दांडी 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 गो.
इथे लक्ष ठेवलं गेलंय. आपण पाहतोय कोयना क्रिकेट असोसिएशन रायगड ठाणे पालघर अजित कोयना हॅलो. प्रीमियर लीग 2023 पर्व क्रमांक 2. हॅलो. या ठिकाणी कोयना क्रीडा असोसिएशन सल्लागार सन्मान्य राजेंद्र कदम साहेब यांचं सुद्धा आगमन झालं. विनंती आपल्याला या आपण व्यासपीठावर. त्यानंतर ज्यांच्या वतीने या स्पर्धेला प्रथम व द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी लाभली असे सन्मान्य हनुमानजी सकपाल साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. विनंती आपल्याला सरचे स्वागत आपलं. यानंतर मी विनंती करतो आर्यवर स्पोर्ट्स संघाचे संघमालक कर्णधार, त्यानंतर सह्याद्री स्पोर्ट्स संघाचे कर्णधार व संघमालक. चला शेवटचा कॉल आहे. आम्ही मगाशी सांगितलं इनिंग ब्रेक मध्ये टॉक होणार, कंपल्सरी असणार आहे. सह्याद्री स्पोर्ट्स संघाचे संघनालय नायक आणि आर्यवर स्पोर्ट्स संघाचे संघनायक. तर नक्कीच नेक्स्ट इनिंग्स मध्ये देखील कॉम्बॉक्स मध्ये देखील बदल होईल आणि खऱ्या अर्थानं एक युवा समालोचक आणि एक युवा टॅलेंट जे प्रवीण दुगाडे यांच्या तालमीत झालेले समालोचक तयार. अर्थातच मानस मनोरे यांचा तुम्ही नेक्स्ट इनिंग मध्ये आवाज ऐकणार आहोत. तर इथे टॉस केला जातोय दोन संघाच्या दरम्यान. लगेच फील्ड लावून घ्यायचे 51 धाब्यांचं लक्ष आहे. अंपायर बॉल टाकायचा इकडे. हॅलो. कोयना प्रीमियर लीगच्या पहिल्या दिवशी दुसरा सामना होतोय. आर्यवर स्पोर्ट्स वर्सेस सह्याद्री टायगर या सामन्याचे नाणेफेकी करण्यासाठी मी विनंती करतो ज्यांच्या वतीने या स्पर्धेला प्रथम द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी लाभली असे सन्मान्य हनुमानजी सकपाल साहेब यांना विनंती करतो की आपण आपला शुभास्ते नाणेफेकी करायची आहे. चला मी विनंती करतोय सह्याद्री स्पोर्ट्स संघाचा कर्णधार की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी लगेचच टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हायचे, कारण की ही स्पर्धा फार मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे. या स्पर्धेची शिस्त सुद्धा तितकीच दमदार आहे आणि दोन्ही संघांचे कर्णधार या फर्स्ट इनिंगच्या ब्रेक मध्ये मात्र या ठिकाणी उपस्थित असणं अनिवार्य आहे आणि त्यांच्यामध्ये तो नाणेफेकीचा कौल मात्र नक्कीच केला गेला पाहिजे. तर मी विनंती करतो आर्यवर्त स्पोर्ट्स संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाले गेलेत. सह्याद्री स्पोर्ट्स संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी लगेचच यायचं आहे. दुसरी मॅच मात्र आजच्या दिवसातरी कोयना प्रीमियर लीग 2023 पर्व दुसऱ्याची रंगणारे आदरणीय पाहुणे यांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कौल मात्र या दोन संघांच्या दरम्यान केला जातोय. हेड कॉल केला गेला होता. सह्याद्री स्पोर्ट्स संघ तुम्ही सर्वप्रथम नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलेला आहात, तर काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा तुमचा निर्णय. 5 षटकांची मात्र तुमची या ठिकाणी मॅच खेळली जाणार आहे. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा तुम्ही समोरच्या संघाला प्रयत्न कराल आणि कोणते गोलंदाज असतील ज्यांच्या माध्यमातून हा प्रयत्न केला जाईल? सकाळचं वातावरण आहे तर शक्यतो 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. 50 धाव्यांच्या आत तुम्ही रोखण्याचा प्रयत्न कराल. पर्व दुसरे ही स्पर्धा अगदी मानाची स्पर्धा आहे, अगदी सन्मानाची स्पर्धा आहे आणि पर्व 2 मध्ये खेळताना या मैदानावरती तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत? अगदी आतुरतेने वाट पाहत होतो या स्पर्धेचे. खूप चांगलं आयोजन आहे आणि सगळ्या संघांना बेस्ट ऑफ लक. नक्कीच मनापासून शुभेच्छा तुम्हाला असतील. सो द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज दॅट टीम सह्याद्री टायगर्स वन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू. मधून रायगड ठाणे पालघर या 3 जिल्ह्यांना एकत्रित करण्याचं काम. तर त्याचप्रमाणे कोयना क्रिकेट असोसिएशनचे माजी खजिनदार सन्माननीय समीरजी सावंत यांचं इथे आगमन झाले. स्वागत आहे आपलं.
पंचांचा स्वेर चेंडूचा इशारा येतोय. कोयना क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून मात्र 3 जिल्ह्यांना या ठिकाणी एकत्रित करण्याचं काम केलं गेलंय. रायगड, ठाणे, पालघर या 3 जिल्ह्यांना एकत्रित करून सगळ्या खेळाडूंना घेऊन मात्र कोयना प्रीमियर लीग 2023 पर्व 2चं आयोजन या वळवळच्या सुंदर मैदानावरती होताना आपण पाहतो. इथे पंचांकडे दाद मात्र मागितली जाते. अगदी मानाची आणि सन्मानाची स्पर्धा म्हणावी लागेल. KPL 2023 पर्व दुसरे. आजचा या स्पर्धेचा श्री गणेश अर्थातच पहिला दिवस या ठिकाणी असणार आहे आणि ही पहिलीच मॅच मात्र या ठिकाणी या मैदानावरती रंगताना आपण पाहतोय. तो कोयना क्रिकेट एसोसिएशन इनकी तरफ से ऑर्गेनाइज की गई कोयना प्रीमियर लीग 2023 में तमाम दर्शकों का, मान्यवरों का और खिलाड़ियों का होगा तहे दिल से स्वागत. मुकाबला है पहला, जिसकी इनिंग नंबर 2. शुरुआत यहाँ पे जरूर की जा रही है. हल्के हाथों से धकेला, शॉर्ट पॉइंट में खिलाड़ी वहां पर मौजूद इक्का आएगा. शुरुआत यहाँ पे की जा रही है. मुकाबला है टीम कृषि 11 के सामने ओमसाई 11. ये दोनों टीमें एक दूसरे के सामने मैदानी जंग में दो दो हाथ कर रही है. पहली पारी समाप्त हुई थी, रन बनाए थे टीम ओमसाई 11 ने 50 रन और आने वाली 30 गेंदें 51 का पीछा करना है. शुरुआत धीमी रफ्तार के साथ यहाँ पे जरूर की जा रही है. पहली गेंद वाइड आई थी, उसके बाद एक आया सिंगल और उसके बाद टोटल अगर हम देखें तो जोड़ा जाएगा 3 रन स्कोर कार्ड के ऊपर. गेंदबाजी की भागदौड़ संभालने के लिए विशाल सपकाळ P1 की पहली पावर प्ले की ओवर लेकर गेंदबाजी की भागदौड़ संभाल रही है. तो वही अंकुश साळकी और किरण पवार ये सलामी बल्लेबाजों की जोड़ी ये बड़ा स्ट्रोक खेला है. कनेक्शन अच्छा है, बिल्कुल गेंद और बल्ले के बीच था तालमेल और गेंदबाज की लाइन और लेंथ को बिगाड़ा जाएगा. डीप का काउ कॉर्नर बाउंड्री के बाहर ये आएगा नंबर 4. यूट्यूब लाइव 24 लाइव इवेंट्स इनके चलते ये टूर्नामेंट लाइव दिखाई जा रही है. आप YouTube के ऊपर अगर आपने 24 लाइव इवेंट्स की वेबसाइट को खोला है तो बेस्ट क्लियरिटी एंड क्वालिटी को आप देख सकते हैं, क्योंकि ये टूर्नामेंट उससे भी शानदार है और इस टूर्नामेंट को
इस टूर्नामेंट में जो भी दर्शक आए हैं उनके लिए भी एक सुनहरा अवसर और सुनहरा मौका है। मैदान के बाहर अगर आपने कैच को लपका तो इस टूर्नामेंट के चलते 100 का इनाम हर उस दर्शक को दिया जाएगा जो इस कैच को लपकेगा मैदान के बाहर। यानी दर्शकों का भी ख्याल अच्छी तरीके से रखा जा रहा है। ये टूर्नामेंट बिल्कुल एक रिस्पेक्टेड टूर्नामेंट है। पूरी तरीके से या कोयना प्रीमियर लीग को ऑर्गेनाइज करने के बाद आन बान शान और अभिमान की टूर्नामेंट को हम देख रहे हैं। वड़वड़ के खूबसूरत मैदान के ऊपर साल नंबर 2 में ये टूर्नामेंट अब पहुंच चुकी है और आज का पहला दिन हल्के हाथों से धकेला सिंगल को यहां से जरूर बटोरा जाएगा। अंकुश सड़के ने अपनी बल्लेबाजी में अब तक निजी तौर पर एक छक्का एक चौवा लगाया है। 13 के योगदान पर खेल रहे हैं तो वही किरण पवार 3 के योगदान पर उनका साथ निभा रहे हैं और 17 का आंकड़ा है टोटल पर। ये देखिए जगह बनाकर शॉट को खेलने की कोशिश, जाना था वाशी लेकिन पहुंच गए काशी। कनेक्शन न होने की वजह से ये गेंद विकेट कीपर के पास पहुंचेगी। विदाउट कनेक्शन नो रिएक्शन, जिसका जिक्र मैं हमेशा करता हूं। और गेंदबाज निवृत्ति पवार ने वापसी की है। पहली गेंद पे भले ही उन पे आक्रमण क्यों न चढ़ाया गया हो लेकिन वापसी करने की ताकत मेरी बाजुओं में है और उसी वापसी को दर्शाया इस खिलाड़ी ने मैदान पर। निकाली है एक डॉट गेंद अपने गेंदबाजी में। ये देखिए घुटना टेक सिक्सर, देख माइंड ब्लोइंग। अच्छी डिलीवरी लेकिन डाउन द लेग। अंपायर ने बिल्कुल शाहरुख खान के स्टाइल में दोनों भाई फैलाकर बताया कि भाई ये गेंद वाइड डिलीवरी होने वाली है। वाइड गेंदें आपको नहीं करनी है बतौर गेंदबाज। अगर आप रनों को डिफेंड करने की जिम्मेदारी को अपने कंधों पर लेकर गेंदबाजी कर रहे हैं तो ऐसी गेंदें आपकी टीम के लिए परेशानी का सबक बन सकती है। हल्के हाथों से धकेला, ऑन ड्राइव कर दिया, टहलाया सहलाया, बड़े ही प्यार के साथ मानो गार्डन में या टहल रहे हो इतने इत्मीनान के साथ इस गेंद पे सिंगल को निकाला जाएगा जो रन गति को पहुंचाएगा 25 के आंकड़े के ऊपर। 51 का पीछा करना है 26 की अभी भी दरकार होने वाली है। गेंदें अभी भी पानी की मांग मैदान पे की जा रही है। ऑर्गेनाइजर से गुजारिश है कि पानी को आपको मैदान पर पहुंचाना है। तो इसी के साथ देखिए दोस्तों 2 ओवर का खेल यहाँ पे समाप्त हो चुका है। रन संख्या बनाई जाएगी 26 रन स्कोर कार्ड के ऊपर। आप देख सकते हैं टीम कृषि 11 की टीम ओमसाई 11 के सामने खेलते हुए इस केपीएल यानी कोयना प्रीमियर लीग सीजन 2 के पहले मुकाबले में ये ओपनिंग मैच इस टूर्नामेंट का होने वाला है पहले दिन में। और समीकरण की मैं बात करूं तो आने वाली अभी भी बची होने वाली है गेंदे 18 और जीत के लिए गए बनाने होंगे 25 रन क्योंकि टीम कृषि 11 कर रही है 51 का पीछा। अभी भी 18 गेंदों में 25 रनों की होने वाली है। जीत के लिए जरूरत 5 ओवर का ये मुकाबला। प्लेयर जो मैदान पर 26 बने हैं 25 का करना है पीछा। छब्बीस हुए बिल्कुल हमारे स्कोरर यहाँ पे अच्छी स्कोरर की भूमिका निभा रहे हैं। 26 रन का आंकड़ा टोटल के ऊपर पहुंच चुका है। मैदान की और एक डॉट गेंद की समाप्ति यहां से भी जरूर की जाएगी। डॉट गेंदें आनी चाहिए। ओमसाई 11 के खिलाड़ियों के चलते अक्लमंदी का इस्तेमाल, आउटफील्ड तेज, 2 खिलाड़ियों के बीच दरार, गेंद फरार, डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर ये आएगा नंबर 4।
एक रन के ऊपर नाम लिखा जा रहा है अंकुश साळके का। वन मैन आर्मी की तरह खेल रहा है ये खिलाड़ी मैदान पर, और ऐसा चला है कि सामने वालों को घुटने टेकने पर मजबूर किए हैं मैदान के बीचों बीच। एक और बार शॉट पिछले दिशा से भटके तो पड़ेंगे फटके, और ये फटका जाएगा सीधा डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर। ऑफसाइड रन बन चुके हैं 48 रन स्कोर कार्ड के ऊपर, 51 का करना है पीछा। यह मुकाबला अब टीम कृषि 11 के लिए आसान साबित हो रहा है, क्योंकि अंकुश साळके की बल्लेबाजी मैदान पर जीत की उम्मीदों को उजाला दे रही है। ये ऐसा दिया है जो मैदान पर चमक अपने बिखेर रहा है, और उसकी चमक से चकाचौंध मैदान पर छाई है, और ये खतरनाक बल्लेबाजी। बिल्कुल, दर्शकों के लिए मैं फिर एक बार बताना चाहूंगा, आपके लिए सुनहरा मौका है मैदान के बाहर। अगर दर्शक कैच पकड़ेंगे तो 100 का इनाम हर उस दर्शक को दिया जाएगा। इस कोयना प्रीमियर लीग के चलते बनाने हैं अब मात्र 3 रन। हेलीकॉप्टर को उड़ाया है, कैच का मौका, लेकिन कैच भी छूटा, मैच भी गवाया डीप कवर बाउंड्री के बाहर। ये आएगा नंबर 4, और इसी 4 के साथ मैच को किया जाएगा फिनिश, और इस मुकाबले को जीता गया है कृषि 11 के चलते। बिल्कुल खिलाड़ियों, देखिए मैच खत्म हुई है, मैच टाटा बाय बाय है। ओमसाई 11 को गंवाना पड़ा ये मुकाबला, तो कृषि 11 ने लहराया अपने टीम का झंडा और जीता ये पहला मुकाबला केपीएल सीजन 2 का। हेलो